अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, गुरु माऊलींचे असेच प्रेमळ आणि गोड संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा। याने लवकरात लवकर तुम्हाला आपले व्हिडिओज मिळतील। स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्ही मोजून 14 मिनिटे नक्कीच ऐका आणि याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका। एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा, आज तुमच्या जीवनात एक चांगली आनंदाची बातमी नक्कीच येईल आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदित होऊन जाल। आणि म्हणून हा चमत्कार अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ मध्ये सोडण्याची चूक अजिबात करू नका। स्वामी तुमच्या पाठीशी सदैव उभे आहेत। जे जीवन तू आता जगत आहेस, जे काम तू आता करत आहेस, असं स्वामी म्हणत आहेस, आणि त्या कामामध्ये जर का तू समाधान नाही आणि ते जीवन तू जगत आहेस त्यामध्ये तू सुखी नाहीस असं वाटत असेल, तर नक्की कोणा दुसऱ्याचं पुस्तक तू हातात घेऊन पान वाचत आहेस। आणि बघ, जरा तुला सुद्धा तुझं स्वतःचं एक अख्खं पुस्तक दिलंय, तिथे उलगडणारी पानं तुझी असतील। तुझ्या आवडीचं जीवन जगता येत नाही किंवा तुझ्या आवडीचं काम तू करत नाही, म्हणून तुझ्या आजची ही व्यथा आहे। आणि यासाठी आपण काय आतापर्यंत केलं आणि आपली निराशा का झाली आणि आपल्याला खरंच कोणी फक्त कामापुरता वापरलं का? या जगात ज्या सगळ्या भावना तुझ्या मनामध्ये सलग आहेत त्यावरती जरा नीट लक्ष केंद्रित कर। या चक्रव्यूहातून तुला बाहेर पडायचं आहे, कारण अजून पुढचं आयुष्य तुला तुझ्या समाधानासाठी जगायचं आहे। म्हणून खूप नक्कीच जगतात आणि ते आत्तापर्यंत इतरांसाठी पण आता थोडा स्वतःसाठी विचार कर। आत्तापर्यंत तू कदाचित दुसऱ्याचं जीवन जगत आला आहेस, म्हणून ही खंत मनामध्ये आहे। पहा ना, मध्यम वयापर्यंत जे काही केलं किंवा करायचं राहिलं ते आत्ता पहा, समोर सर्व स्वच्छ दिसत आहे। ते स्वीकार आणि जीवनामध्ये पुढे चालत राहा, असा गोड संदेश स्वामी आपल्याला सांगत आहेत। म्हणून स्वामींवर तुम्हाला हा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। म्हणून जीवनामध्ये कसं असतं ना, की काही गोष्टी आपल्याला ओळखायला थोडासा वेळ जातो आणि पसनी पडायला थोडंसं जड जातं, परंतु जसा जसा वेळ जातो तशा तशा गोष्टी पुढे सरसावतात, तशा तशा त्याच गोष्टी तुला नव्याने समजतात आणि हळूवारपणे तुमचा त्या पसनी पडतात। म्हणून उगाच वाटतं असतं की आपल्याला कोणी पाहावं, कोणी विचारावं, पण असं काही घडत नाही। तेव्हा आपल्या वेळेची किंमत खरी समजते। म्हणून तुमचं महत्त्व, तुमचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे राहू दे तुमच्यासोबत, पण समोरचा ते पाळेल म्हणून आशा ठेवत बसू नका। रोज एक नवीन धडा उघडायचा असतो आणि तितक्याच तत्परतेने वाचावा सुद्धा लागतो। म्हणून आपल्या मनाविरुद्ध आहेत गोष्टी तर त्रास होतो, पण त्या दुसऱ्यांना दाखवून तुम्ही किती कमकुवत आहात हे स्पष्टीकरण कशाला मग सांगावं असं वाटतच असतं। तर तो जो खरा अर्थ समजेल ना त्याला अपवाद मानून बोला, पण शक्यतो असं नाही भेटणार ही जाणीव सुद्धा नक्कीच तुम्हाला ठेवावी लागेल। म्हणून जीवनामध्ये मला कोणाची गरज नाही, अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, आणि या दोन्ही गोष्टी जर तुम्ही नक्कीच जर टाकल्या ना तर उघडते ती फक्त माणुसकी, आणि ती माणुसकीच तुम्ही जपली पाहिजे। आणि जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा, कारण तुम्ही कमावलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्यासाठी व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे, तुमच्या पैशात मात्र नाही। म्हणून पैसा कमवा असं मी म्हणत नाही की कमवू नका, पण कमवा, पण देवालाही तेवढेच नक्की तुम्ही माना आणि तेवढेही देवपूजा आणि देवाची सेवा नक्कीच करा। जमत नाही म्हणून कधीच प्रयत्न सोडायचे नसतात, कारण तेच खरं तुमचं आयुष्य नकळत घडत असतं आणि त्याच्यामध्येच तुम्हाला भरपूर काही अनुभव येत असतो। म्हणून पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी माणसंही आता नक्कीच राहिली नाहीयेत। म्हणून खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं। आज वापरताना आनंद मिळतो, पण नंतर त्याची किंमत मात्र तुम्हाला चुकवावी लागते आणि माणूस भ्रमातच जगत असतो की तो माझा, हा माझा। खरं तर तुमची वेळ तुमची असते आणि ती जर चांगली असेल ना तर सर्व काही तुमचे असतात, नाहीतर जवळचे असणारे सुद्धा नक्कीच दूरचे असतात। म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा मात्र करत असतो। म्हणून जगण्याच्या धावपळीत किती धावायचं असेल धावा, पण एक गोष्ट नेहमी ध्यान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये, कारण आयुष्याच्या एका वळणावर गरज वाचली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला मात्र नक्कीच हवा। म्हणून माणूस भ्रमात जगत असतो की नक्कीच मी भरपूर काही आहे आणि भरपूर मी मोठा आहे, असा तसा आहे, आणि तसं काहीही मानू नका आणि अहंकार आणि गर्व मात्र नक्कीच सोडून द्या। तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढे जाण्यासाठी
प्रेरणा मिळेल आणि सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र आपल्याला कधीच वेळ लागत नाही. म्हणून मित्रांनो, मुलांच्या ओंजळीवर सुखासाठी देवाकडे आभाळा इतका पदर पसरवणारी एकमेव स्त्री ती म्हणजे आई असते. आणि त्या आईसाठीच आपण नक्कीच जगायचं आहे. आणि काही माणसं चप्पल सारखी असतात, आधार पण देतात आणि मागून चिखल पण उडत राहतात. अशा माणसांसोबत राहिल्यावर तुम्हाला नक्कीच भरपूर काही गोष्टी या तुम्हाला सहन कराव्या लागतात आणि त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी रोखतील. म्हणून त्या गोष्टी सोडून चला आणि आयुष्यामध्ये पुढे चालायला तुम्ही नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्याला प्रामाणिकपणाचा पुरावा मागणारे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे मात्र कधीच नसतात. म्हणून त्यांच्यावर कधीच विश्वास तुम्ही ठेवू नका. आणि जेव्हा आपण कोणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो ना, तेव्हा खरंच आपण पूर्णपणे मॅच्युअर झालेलो असतो आणि आपल्याला सर्व गोष्टींचे अनुभव आलेले असतात. म्हणून सगळ्याच गोष्टी नाही मिळत विकत बाजारात. म्हणून देवाने जुळलेली आहेत नाती घराघरात आणि तीच नाती तुम्ही प्रेमाने मात्र जपली पाहिजे. एकदा चुकलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात, तर यशाचे दरवाजे आपल्याला उघडता येतात आणि ते शेवटपर्यंत आपण प्रयत्न करायचे असतात. आणि म्हणून कोणीही घेऊ शकत नाही हिरावून, हे प्रारब्धात असतं नक्कीच ताकद, पण ते मिळवण्यासाठी मात्र कधीच स्वस्त बसायचं नसतं आणि प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच जिकरीने करायचं असतं. आणि जे जिकरीने प्रयत्न केल्याने तुम्हाला यशही तितकंच मोठं मिळणार आहे. म्हणून सर्व सुख सोयींनी भरलेले आलिशान घर बघून माणसाची श्रीमंती कळू शकेल, पण माणुसकी कळायला अनुभव मिळवावा लागतो. आणि ज्या घरात मन मिळाव आणि कष्टाळू माणसे राहतात त्या घरात सुख शांती आणि समाधान नांदत असते. घर किती किमतीचे आहे आयातील तेथील माणसे किती माणुसकीचे आहेत ते महत्वाचे. आणि कोणत्या माणसाची किंमत त्यांच्या माणुसकीवरूनच ठरत असते. तिथे माणुसकी असते तिथे घराला घर पण असतं आणि ते सर्व श्रीमंत घर सुद्धा असतं. आणि हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून आपल्या प्रगतीवर जळणारे लांबचे नसून आपले जवळचे असतात. आणि नात्यात पैसा दिला नाही की नातेवाईक होतच असतात आणि तेच वाईट आपल्यासोबत होत असतात. म्हणून तसे कधीही करू नये. आणि म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणतीही गोष्ट आणि त्या गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. कारण आपलं अंतःकरण शुद्ध आहे. फक्त नीतिमत्ता आपली साफ ठेवावी पाहिजे. फक्त परमेश्वर तुम्हाला कधीही काही होऊ देणार नाही, हे मात्र तितकेच खरं आहे. म्हणून चुकीचे माणसं दूर झाले ना की आयुष्यभर गोष्टी घडू लागतात आणि ते माणसं आपल्याला भरपूर काही गोष्टीपासून रोखत असतात. म्हणून त्यांना लांब करायला शिका. आयुष्याचा एक नियम बनवा, जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरा आणि त्यांना विसरायला शिका. म्हणून एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे आणि तेच शेवटपर्यंत तुम्हाला टिकत असतं. म्हणून तुम्ही फक्त सुख सोयी तुम्हाला कशा भेटतील आणि तुमच्या गरजा कशा वागतील याकडे लक्ष ठेवायचं आहे. आणि तुम्हाला आनंद कशात मिळेल याकडे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं आणि खऱ्याला मात्र खाली दाबलं जात असतं. म्हणून प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट मात्र असतो. म्हणून गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला मात्र लावत असते. आणि तीच परिस्थिती आपल्याला या आयुष्यामध्ये आलेली असते. तर त्यावर मात करून आपल्याला नक्कीच चांगलं आपलं जीवन घडवायचं आणि ते जीवन घडवण्यासाठी आपल्याला मेहनत तर नक्कीच करावी लागणार आहे. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवणे. आणि तो जर तुम्ही विश्वास ठेवलात तर तुम्हाला नक्कीच कोणावर विश्वास ठेवण्याची गरज नाही, कारण तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघितलेले असणार. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं की माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, कारण तो माणूस नक्कीच ऑलरेडी कमवून बसलेला असतो आणि त्याला सर्व काही जीवनात मिळालेलं सुद्धा असतं. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग मात्र असतो. म्हणून तुमची संगत जशी असेल तसेच तुमची प्रगती मात्र होणार आहे आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमची प्रगती होण्यासाठी तुमच्या आजूबाजूला कोणते व्यक्ती राहतात आणि कसे व्यक्ती राहतात याचा मोठा साठा हा महत्वाचा आहे आणि तोच तुम्ही बाळगला पाहिजे. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी राहण्यात खरी मजा आहे आणि ती मजा कुठेही भेटणार सुद्धा नाही. म्हणून मदत करण्याची जिद्द हवी आहे. म्हणून आपले असोत किंवा परकीय असोत, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी असायला हवी आणि ती माणुसकी असली की सर्व काही आपल्याला मिळत सुद्धा असतं. म्हणून थोडा वेळेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात. आणि म्हणून वेळेपणातच तुम्ही आयुष्य हे काढलं पाहिजे.
कारण असाही वेडेपणा नको की पूर्णपणेच वेडेपणा करावा नाही. समजूतदारपणासोबत वेडेपणा तुम्ही करावा आणि जे व्यक्ती जसा असेल त्यासोबत तसे नक्कीच वागावे. म्हणून कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला एक कळाले ना त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरजही मात्र आयुष्यात भासणार नाही. म्हणून समुद्र बनवण्यापेक्षा गोड पाण्याचं तळ बना. तिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकवून पितो. म्हणून आपण तितके नम्र असायला हवं की आपल्यासोबत मोठमोठ्या लोकांनी नक्कीच मैत्री करायला हवी. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित मात्र आपण केले पाहिजे. आणि यात तुमचा वेळ जर तुम्ही घालला तर मग तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच उंचावू शकता. म्हणून दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना नक्कीच तुम्ही परिपूर्ण करू शकता. जसं की दिवा हा पूर्ण तूपनिशी भरून जातो आणि मग तो जळत असतो, मग तुम्हाला उजेड देत असतो. तसंच आपण सुद्धा पूर्णपणे भरून गेल्यावरच दुसऱ्याला मदत केली पाहिजे. म्हणून आपल्यालाही काही माहीत नाही आणि समोरच्यालाही त्यात डुबवायचं, मग ते कर्म तुमचं पुढे तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल. म्हणून लहानातला तहानाला नक्कीच पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसराच कोणताच धर्म या जगात कुठे आहे असं मला वाटत नाही. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून असतं, कारण तशी सवय मात्र आपल्याला लागत असते. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देत असतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात आणि तो सल्ला खूप महत्त्वपूर्ण आपल्याला ठरत असतो. म्हणून नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधी वाईट असू शकत नाही आणि ती चांगलीच असते आणि शेवटपर्यंत चांगली असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येक दिवस असतो जकास, नका तो हो उदास. तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास. एवढं मात्र तुम्ही जगायला पाहिजे. म्हणून नको आशा आणि नको कोणती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल नवी दिशा. आणि म्हणून ती नवी दिशा तुम्हाला नव्या मार्गाला घेऊन जात असते. म्हणून मित्रांनो, प्रयत्न करा एवढे की अपयश देखील मानेल हार. संकटे समूळ नष्ट होतील, जिद्दीने करा त्याचा प्रतिकार. आणि तो प्रतिकार केला की तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. आणि म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकून जाते आणि काहीतरी आपल्याला समजून नक्कीच जात असते. म्हणून ते समजणे हे आपल्यालाही तेवढंच गुणकारी सुद्धा आहे. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमच्या दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्या सोबत तुम्ही ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येकासोबत नम्रतेने वागा आणि प्रत्येकाला आदर द्यायला शिका. देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहतो आणि त्या कर्मानुसार तुम्हाला त्या कर्माची फळे मात्र देव देत असतो. म्हणून आनंद हा स्वतःपर्यंत ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु सर्वांसोबत वाटल्यास खूप वाढेल आणि तो वाढतच राहतो. म्हणून आपण आनंद सर्वांसोबत वाटला नक्कीच पाहिजे. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्यासाठी आशा सुद्धा जागृत होत असते आणि ती आशा आपण नक्की शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. आणि रात्र राणीच्या गंधाने रात्र रूपाला आग आली, निशा गंध आला फुलून निशा गंधमय झाली. आणि तशीच आपल्या जीवनाची सुद्धा एक निशा असते आणि एक दिशा असते, ती गंधमय होत असते. आणि फक्त आपल्या जीवनाला तसा गंध आला पाहिजे आणि तसंच नक्कीच आपलं जीवन हे मनमोहक झालं पाहिजे. म्हणून आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट मात्र तुम्ही विसरून जा. आणि नेहमी प्रथम स्थानावर राहा. स्मितास्य करताना, प्रशंसा करताना, सहकार्य करताना, क्षमा करताना आणि आपल्या चुका स्वीकारणार सुद्धा नक्कीच प्रथम क्रमांकावर तुम्ही राहिले पाहिजे. आणि कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही आणि ही सवय आपली मानसिक शांती भंग करू शकते आणि आपल्याला नक्कीच चुकीच्या मार्गावर सुद्धा घेऊन जाऊ शकते. म्हणून अशा फंद्यात तुम्ही कधीच पडू नका. आणि नात्यातील आपुलकी टिकवून ठेवायची असेल तर मग समोरच्याच्या व्यक्तींच्या भावनांचा आदर मात्र तुम्ही पूर्णपणे करायला शिकले पाहिजे. आणि शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा मात्र येणार नाही आणि तो शेवटपर्यंत टिकून राहील. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही. जो वाटेल ना त्याला जो आनंद मिळेल ना ते त्याच्या मनाला सुद्धा कळत असतं आणि तो मनाला कळला की त्याला कळून जातं की आपला खरा आनंद कशात आहे. आणि ते म्हणून चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्ये वृद्धी करत नाही, तर तो इतरांच्या हृदयातही घर करत असतो. आणि तोच माणूस सर्वांना ओळखत असतो आणि सर्वांना आपलं मानस सुद्धा असतो. म्हणून आपलं हृदय तो आरसा आहे आणि जो सदैव सत्य दाखवतो आणि त्याला नेहमी स्वच्छ ठेवा
आणि निस्वार्थ मनाने प्रत्येकाशी बोला आणि प्रत्येकाशी सेवा तुम्ही करा. म्हणून सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे आणि तो आनंद घेतच आपण जीवन मात्र सुख दुःखाने कमवलं पाहिजे आणि म्हणून सुख दुःखाने जगलं सुद्धा पाहिजे. म्हणून मावळतीचा सूर्य सांगतो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्याचा शेवट सुंदर मात्र होऊ शकतो आणि तो होतो सुद्धा. म्हणून आयुष्यातील सर्व गोष्टी खूप गोष्ट म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि ती सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे. या दोन गोष्टी तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे केल्या आणि प्रगती तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. आणि म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे आणि तो त्यांच्याकडे काही नसून सुद्धा समाधानी आहे आणि सुखी आहे. म्हणून तो माणूस खरा आनंदी असतो, कारण तो या जीवनामध्ये या क्षणाला जगत असतो आणि या क्षणाला मानत सुद्धा असतो. म्हणून इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आहे, चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. आणि अशीच आनंदाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल आणि अपार तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील आणि तेही चांगलं डोकं चालवून तुम्हाला घ्यावं लागतील. म्हणून आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून हसरेपणा आणि असेच आनंदाने तुम्ही जगत राहा आणि कायमस्वरूपी तुम्ही हसत राहा. हेच माझं स्वामींकडे मागणं राहील. म्हणून जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो ते जास्त महत्वाचे आहे. आपण जर चुकीची गोष्ट पाहिली तर चुकीचीच आपल्यासोबत घडणार आहे आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार मात्र परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही. म्हणून अहंकारावर झालेला वार तुम्हाला नक्कीच खाली घेऊन जात असतो आणि तुमची गरिबी तुम्हाला परत दाखवत असते, कारण हे कर्माचे फळ आहेत. हे सर्वांना इथेच भोगावे मात्र लागणार आहेत. म्हणून कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाथा आहे आणि ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकी कथा दडलेली मात्र असते. म्हणून तुम्ही नक्कीच गोड आणि चांगले शब्द वापरले पाहिजेत आणि प्रत्येकाचा आदर मात्र केला पाहिजे. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होत असते, कारण त्याला माहिती असतं की आपण कुठून येथे आलो आहोत आणि कसे इथे आलो आहोत. म्हणून दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट शांतीने करा. आज परमात्मापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच चांगला मार्ग आहे आणि सुलभ मार्ग सुद्धा आहे. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे, तिथे ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण नक्की शिजवलं असतं आणि आपण दुसऱ्यांबद्दल बोललेलं सुद्धा असतं. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून दूर करा आणि त्यांच्या नादाला कधी लागू नका, कारण ते व्यक्ती नकारात्मक आहेत आणि तुम्हालाही ते वाईटाच्याच मार्गाला घेऊन जाणार आहेत, एवढं मात्र निश्चित. म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वात नसतात आणि त्यांचा विचार करून करून आपण पुन्हा पहा त्यांच्याविषयी भरपूर काही गोष्टी या आपल्या मनात साठवून ठेवत असतो. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून देत नाही, तर ते प्रत्येक कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून मनशांती, हास्य आणि प्रेम हे जगात किती नक्कीच मौल्यवान आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं मात्र जास्त महत्वाचं असतं, कारण समाधान नसेल आणि प्रत्येक गोष्टीची हव असेल तर मग तुम्हाला कितीही मिळालं तर तुम्हाला ते कमीच वाटणार आहे. आणि हे मात्र निश्चित आहे. ही गोष्ट नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायची की कधीच तुम्ही मोह करायचा नाही आणि अहंकार करायचा नाही, त्याने सर्व काही तुमचं मिळालेलं नष्ट होऊ शकतं. म्हणून जीवनात काही क्षण असे येतात, जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्ण व्यास आणि पूर्णत्वास ते नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात उतरवतात आणि आयुष्याची सोनेरी पहाट मात्र ते घेऊन येत असतात. आणि तसेच पहाट आपल्याला नक्की जागृत करायची आणि तशीच पहाटमध्ये आपल्याला नक्कीच चांगल्या गोष्टी आत्मसात सुद्धा करायच्या आहेत. म्हणून त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावीच लागणार आहे. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं आणि ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं, कारण आता कलियुग चालू आहे. म्हणून शरदांच्या चंद्रप्रकाशी चांदण्या दुधात न्याल्या, शुभग्रह चमके एकसारखा पाहून श्यामला सावल्या. हे लक्षात घ्या मित्रांनो की तारे एकमेकांशी बोलत आहेत आणि तसेच आपण आयुष्यामध्ये एकमेकांशी बोलत असतो आणि त्या प्रकारे आपण वागत असतो. म्हणून जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे हा आपला अनुभव आहे आणि तो आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे जाणून घेणं आणि अनुभवणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि ते जर नाही अनुभवलं तर आपल्यामध्ये वाद होण्याची शक्यता मात्र पूर्णपणे असते.
म्हणून नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा मनापासून होत असतो, आणि मनापासून संवाद झाला की आपण मनापासून सर्व गोष्टी करण्यासाठी तयार मात्र असतो. म्हणून भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते, भक्ती भोजनात असेल तर तो प्रसाद बनत असतो, भक्ती भुकेत असेल तर तो उपवास बनत असतो, आणि घरात असेल तर ते घर मंदिर बनत असतं. म्हणून नक्कीच आपण आपल्या घरामध्ये भक्ती केली पाहिजे आणि देवाचा वास आपल्या घरामध्ये नक्कीच राहायला हवा. म्हणून जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल, आणि इतकं देईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही. म्हणून ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते काय काम संयमाने करा आणि कधीही हार मानू नका. एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. आणि जीवन झाली शाळा, अनुभव झाला आपला गुरु. शिका या सर्व येथूनच, अभ्यास ठेवा मात्र तुम्ही नक्कीच सुरू. मग असा अभ्यास, याचा अर्थ असा नाही की पुस्तकीत अभ्यास आपल्याला सुरू ठेवायचा आहे. आपल्याला जीवनातील अनुभव सुद्धा घ्यायचे आहेत, आणि त्या अनुभवाने आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकायला सुद्धा मिळत असतात. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा ही जगासमोर येणार नाही, आणि कधीही तो चमकणार सुद्धा नाही. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जे सर्व काही संपल्यानंतरही तुमच्या जवळ मात्र बाकी राहत असते. आणि काही गुण पाहतात, काही दोष पाहतात, खास ते आणतात आणि म्हणतात जे दुसऱ्यांचे मन मात्र पाहत असतात आणि त्यानुसार कार्य देखील करत असतात. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले मात्र जात नाहीत. म्हणून संशय आला तिथे विश्वास थांबत नाही, आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं. म्हणून संशय कधी कोणावर घेऊ नका आणि करूही नका. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो. आणि त्याच आपले आई वडील आपल्यासाठी नक्कीच आपलं आयुष्य खर्ची घालत असतात. म्हणून अहंकार हा त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळत असते. म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते, आणि कारण तिला अनुभव असतात की आपण कोणत्या कंडिशन मधून इथपर्यंत आलोय, आणि त्याला हे माहिती असतं की समोरच्याने काय कष्ट केले आहेत. म्हणून त्यांचा आदर नक्कीच करत असतो. म्हणून नम्रपणा हा गुण सर्व गुणांमध्ये जास्त किमती व मौल्यवान आहे, आणि तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बळाया स्पर्धक आले ना आणि असले ना तर तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो आणि पुढेही जातो. म्हणून दुसऱ्यांची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव तुम्हाला आली ना, तीच खरी देवाची सेवा आणि तीच खरी देवाची भक्ती आहे. आणि असे समजून नक्कीच तुम्ही मदत केली पाहिजे. आणि सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनात अर्थ जीवन जगूनच सापडतो, आणि नात्यांचा अर्थ नात्यांची पूर्तता करूनच सापडत असतो. आणि मग तेच आपल्याला करायचे सुद्धा आहे. म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही आणि पुन्हा तुमच्या वाट्यालाही येणार नाही. म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं आणि जीवन मात्र आनंदाने जगत राहायचं. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं. जसं जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं, तसं तसं ते पान सुद्धा असतं. म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होतो, आणि यश आपल्या पायाशी नक्कीच लोटांगण घालत असते. म्हणून झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे प्रेमाने केलेले कर्म ही परमात्मापर्यंत नक्कीच पोहोचतात, आणि नक्कीच ते तुम्हाला त्याचे फळही देतात. म्हणून आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. यात फक्त तुम्हाला प्रवास करायचा आहे, आणि त्या प्रवासाची मजा मात्र नक्कीच घ्यायची आहे. आणि हा प्रवास कधी संपेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चालायचा आहे तुम्हाला, आणि तसंच तुम्हाला जीवन जगायचं सुद्धा आहे. म्हणून मित्रांनो, घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात ना, तोपर्यंत घर शाबूत मात्र राहते. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात ना, तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही, आणि ते घर आपल्या हातातून निष्ठे असते. म्हणून चांगल्या व्यक्तींच्या नक्कीच लिडरशिप असली पाहिजे, आणि तो व्यक्ती मालक देखील असला पाहिजे. म्हणून तर्क असतील तर जगात हजार पण विश्वासानेच घडतील, आणि चमत्कार म्हणून तर्क तुम्ही कितीही लावू शकता, पण विश्वास ठेवला ना तर नक्कीच तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे. हे मात्र नक्कीच नैसर्गिक आहे, आणि तेच तुम्हाला मिळत सुद्धा असतं. म्हणून चांगलं वागण्याच्या नशिबी कायम मतलबी लोकच लिहिलेले असतात, आणि ती लोक त्यांच्या नशीब सुद्धा येत असतात. म्हणून हारण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. आणि ते जर तुम्ही एकदा का घेतले की तुम्हाला हारण्यापासून नक्कीच भरपूर काही लोकांची ही असेल, पण तुम्ही हारू शकत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही फक्त जिंकणार आहात, आणि तुमच्या पाठीमागे स्वतः स्वामी उभे असतील, आणि हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिका असतं, आणि जिंकणं म्हणून आपल्या हातात असतं, आणि ते फक्त प्रयत्न करणं आपण मनापासून सोडायचं नसतं, आणि प्रयत्न करत राहायचं, आणि जीवन मात्र आनंदाने जगत राहायचं.
म्हणून आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे. आणि हे मात्र लक्षात ठेवायचे. आणि विश्वास हा आरशासारखा असतो. एकदा जर का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधी सारखं दिसणार नाही आणि तो आरसा पूर्णपणे तुटून गेलेला असतो. म्हणून जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल आणि ते यश खूप चांगले सुद्धा असणार आहे. म्हणून आज परिश्रम करा, उद्या तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि मित्रांनो, आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काही उरणारच नाही. आणि त्या देवता आपल्याला आपले आराध्य देवता असतात आणि ते आपल्याला नक्की सांभाळत असतात. म्हणून दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही. आणि म्हणून कोणाला टोचून बोलू नका आणि कोणालाही कोणताही शब्द वापरून तुम्ही बोलू नका. आणि बोलताना नक्कीच तुम्ही विचार करून बोलले पाहिजे. म्हणून नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नाही आणि वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे आणि त्या आनंदामध्ये जीवन जगले पाहिजे. दिवसभराचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर चुकाचे नक्कीच 2 घास हीच आपली नक्की संपत्ती आहे आणि तीच आपण जीवनामध्ये कमवली सुद्धा पाहिजे. म्हणून जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या येशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात आणि यालाच तर प्रेम आणि जिव्हाळा म्हणत असतात. म्हणून मित्रांनो, नक्कीच तुम्ही मनामध्ये चांगला विचार करा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही नक्की जीवन जगायला शिकले पाहिजे आणि परिस्थितीशी लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं स्वप्न बघायला शिका. संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो. हे मात्र निश्चित आहे, कारण त्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्व काही आतुरतेने त्याची वाट बघत असतात आणि तो व्यक्ती त्याला सर्व काही ओळख सुद्धा देत असतात. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. कारण आपण सत्य बोलतो आणि सत्याच्या मार्गावर चाललो तर देवही आपल्या पाठीमागे नक्कीच असतो. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही. ज्याला स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही आणि स्वतःच्या चुकांची जाणीव आपल्याला नक्कीच झालीच पाहिजे. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ना, ती एक बुद्धिमान व्यक्ती असते आणि भरपूर काही चालाक सुद्धा असते. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि त्या विचारांचं ओझं धरून आपण आयुष्यभर चालत असतो आणि आयुष्यभर त्याच्यासाठी विचार देखील करत असतो. म्हणून मनाला तुम्ही जिंकणार ना, तर ते भावनेने जिंका. रागाला जर तुम्हाला जिंकायचं आहे ना, तर ते प्रेमाने तुम्ही जिंका. अपमानाला जिंकायचे आहे ना, तर आत्मविश्वासाने जिंका. अपयशाला जर जिंकायचे असेल ना, तर धीराने मात्र जिंका. आणि संकटाला जिंकायचे असेल ना, तर धैर्याने मात्र जिंका. आणि माणसाला जिंकायचे असेल ना, तर ते फक्त माणुसकीने त्याला जिंकू द्या आणि ते जिंकू आपण शकतो. आणि ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू ना, त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान नक्कीच आपल्याला लाभेल आणि नक्कीच आपल्याला ईश्वर मदत सुद्धा करेल. म्हणून प्रत्येकाची मदत करत चला. स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही तर आव्हान माना आणि मनाची शक्ती तुमची एवढी वाढेल की तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी आणि विश्वास कधी ठाम राहू द्या आणि कधीच हारू नका. कधी तुम्ही त्याच्याबद्दल विचारही करू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा नक्कीच देत असते. म्हणून सगळं काही निघून गेलंय आणि सर्व काही संपलंय असं कधीच आपण म्हणायचं नाही. आता सुरुवात झाली आहे आणि चांगलेच होणार आहे आणि पुढेही चांगलंच होणार आहे. आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आपण त्या गोष्टी करत जायच्या आहेत. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी त्यांना म्हणायचं की स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि तेच पाठबळ स्वामी तुमचं मला पाहिजे आहे. याविषयी नक्कीच मी तुम्हाला नम्र अभिवादन करत आहे. आणि म्हणून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते आणि आपण स्वतः त्या फील्डमधले मास्टर झालो पाहिजे. एवढे त्या फील्डबद्दल तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. म्हणून तुम्ही जीवनामध्ये अनुभव हा घेतलाच पाहिजे. आणि जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याच गोष्टीची प्रारंभ करायचा असला तर त्या फक्त इच्छा तुमच्याकडे असायला हवी. मोड तर नाही, कोणत्याही वेळेस तुम्ही चालू करू शकता आणि ते चालेलच असा तुमचा विश्वास असेल तर नक्कीच ते चालेल आणि भरपूर पुढेही जाईल. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा आणि ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आणि तुम्ही चांगले आहात याचा विचार तुम्ही नक्कीच करायला हवा. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नसते. जर एखादा घाव तुमचा बोटावर बसला ना, तर सही पण बदलते आणि मनावर बसला ना, तर माणसाचा स्वभाव हा पण बदलत असतो. कारण त्याच्या मनाला तेवढं जे लागलेलं असतं ना,
आणि त्याने त्रास सहनही केलेला असतो ना, म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं तुम्हाला. नाही तर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान हे घेऊन जात असतात आणि परत कधीच तुमच्या आयुष्यामध्ये येत नसतात. आणि राग आणि वादळ हे दोन्ही सारखे शांत झाल्यावर समजतं की किती नुकसान झालंय. म्हणून कधीही राग तुमच्या आयुष्यात तुम्ही करू नका. आणि ते वादळासारखं येतं आणि वादळासारखं निघून जात असतं आणि त्याचा तोटा होतो, आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कुठेही आहात आणि कसे आहात याला जास्त महत्त्व असतं. तुम्ही कोणत्या फील्डमध्ये मास्टर आहात आणि तुम्ही आता कुठे शिकत आहात याला खूप जास्त महत्त्व दिले जात असते. म्हणून तुम्ही कितीही चांगले असा, पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत ही नक्की शून्य आहे आणि ती किंमत कोणी करूही शकणार नाही. म्हणून मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचे मैदान मात्र सोडू नका आणि त्या मैदानाला तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे. तो मिळवायचा असेल तर तो द्यावाही लागतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो ना, तो पैसा कमवण्यामुळे मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने चांगला आहे आणि तो चांगला राहणार सुद्धा आहे. आणि म्हणून जी व्यक्ती कर्म आणि रस्त्यावर जास्त भर देते ना, नक्कीच ती मग त्या व्यक्तीच्या नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ त्या व्यक्तीला मिळत असते आणि तो एका मार्गाने चालत असतो. म्हणून मित्रांनो, सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जातात आणि आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहतात, हे मात्र या गोष्टीचं कटू सत्य आहे. आणि म्हणून साम्राज्य तशी उभे राहत नसतात आणि कोसळत कोसळत पण नक्कीच दीर्घकाळ टिकतात. आणि ती केवळ तत्वे आणि व्यक्तींचे आदर्श घेऊन आणि त्या व्यक्तीने भरपूर काही गोष्टी या शिकलेल्या असतात आणि आपल्या नक्कीच मावळ्यांना सांगितलेल्या असतात. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याला स्थान द्या जो उणिवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही आणि शेवटपर्यंत तुमची साथ तो देईल. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती मात्र घ्या, पण हार मानू नका आणि कधीही तुम्ही थांबू नका आणि कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर विश्वास असेल स्वामींवर तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक मनापासून करा आणि व्हिडिओच्या खाली नक्कीच मनापासून एक कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला अजून चांगले चांगले अनुभव मी सांगणार आहे, हे लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात मात्र नसतं. म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात आणि माणसाला पुढे घेऊन जात असतात. म्हणून भूतकाळातील चुका नक्कीच माफ करायच्या असतात, पण कटच कारस्थाने करून मिळालेल्या जखमा कधीच विसरायच्या नसतात, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशा जर कमी होतील आणि तुम्हाला कोणाकडून अपेक्षा असेल तर मग तुमचं मन हे नक्कीच मोडलं सुद्धा जाईल. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींकडून अपेक्षा ठेवा, ते सर्व काही पूर्ण करतील. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्था आम्हाला सद्बुद्धी द्या आणि तुमच्या चरणी आम्हाला छोटी जागा द्या आणि तुमची सेवा करण्याची आम्हाला नक्कीच अनुमती द्या असं टाईप करा. मित्रांनो, समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल ना, तर तो त्रास आपण तसाच सहन करत राहिलो तर त्रास देणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त चूक ही आपली असते. म्हणून त्या व्यक्तीचा त्रास तुम्ही सहन करून घेताय ही तुमची चूक आहे, पूर्णतः तुमची चूक ठरू शकते. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्कीच जा आणि देवाकडे नक्कीच चांगल्या गोष्टी मागा आणि देवाला धन्यवाद सुद्धा करा. म्हणून पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं, म्हणूनच की काय पाणी झाडालाच आणि लाकडालाच कधी बुडू देत नाही, अगदी आपल्या आई वडिलांसारखं. त्याचप्रमाणे झाडेही आणि ते पाणीही त्या झाडाला बुडू देत नाही, कारण ते कापल्यानंतरही त्याला ते वरती तरंगत ठेवत असतं. म्हणून जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा नक्की शोधू लागत असतो. म्हणून विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी अजिबात राहू शकत नाही. म्हणून चांगला स्वभाव असणं हा देखील गुन्हा आहे, कारण लोक आपलं कौतुक करतात की आपला वापर करून घेतात हेच कळत नाही आणि जीवनामध्ये हे नक्कीच तुम्हाला कळायला हवं. म्हणून नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरी नारळ हे फोडल्याशिवाय आणि माणूस हे जोडल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही आणि ते कळणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आणि कधीच कोणाला वाईट साईड कधीच काही बोललो नाही.
म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात, पण नाव घालवायला काही क्षणही लागत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टी तुम्ही नक्कीच विचार करून केल्या पाहिजे. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो. म्हणून कर्म तुम्ही चांगलं करत राहा आणि कर्म चांगले केले तर देवही त्याचं फळ तुम्हाला चांगलंच देणार आहे. म्हणून जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्यांची सत्याची बोट कधीच बुडू देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून जपावीत. पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी मात्र आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि ती तयारी करूनच आपण त्या नात्यात नक्कीच पडलं पाहिजे. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभर टोचत मात्र नक्कीच राहतात. म्हणून नेहमी दुसऱ्यांना दोष देणं हा आपलाच एक दोष मात्र असू शकतो. कारण ती व्यक्ती कशी असू शकते, आपण त्याला दोष देऊन काही फायदा नसतो, तो शेवटी आपलाच दोष ठरत असतो. म्हणून काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र अपयशी ठरतात. पण तुम्ही मात्र स्वामींना आपल्या हृदयात ठेवा आणि स्वामींची भक्ती करा. बघा, तुम्हाला कोणाजवळ जायची आणि कोणाला प्रेम मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही. कारण स्वामी तुम्हाला एवढं प्रेम लावतील की तुम्हाला काही मागायची गरजच उरणार नाही. सगळं काही स्वामी तुम्हाला देतील आणि सर्व काही तुमच्याकडून घेतीलही. तेवढं तुमची सेवाही त्यांची सेवा तुमच्याकडूनही करून घेतील. म्हणून हे लक्षात ठेवा, त्यांची सेवा ही मनापासून करा आणि मनापासून सर्व काही त्यांच्याकडे मागा, ते भरपूर काही तुम्हाला देतील. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल घडून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून तुम्ही नक्कीच चांगला निर्णय घ्या आणि योग्य निर्णय विचार करून घेतला पाहिजे. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने मात्र तुम्ही प्रयत्न करा. प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येते. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे शक्य होते आणि ते निर्माणही करू इच्छितो. म्हणून आपण चांगलेच मानले पाहिजे आणि चांगलेच वागले सुद्धा पाहिजे. म्हणून कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि नक्कीच साथ देत असते. म्हणून माघार घेणे कधीही मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न मात्र करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच आवश्यक आहे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. आणि तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही, हे देखील तितकंच खरं आहे. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या. आणि कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होत असतो. म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे शक्य नक्कीच होत असते. कारण तुम्ही प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही कुठेतरी काहीतरी नक्कीच मिळवू शकाल. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्यांशी तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्ष प्रत्येकालाच करायला लागत असतो. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा आहेच. मग देवाचा चुकला नाही तर आपलाही चुकणार नाही. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला
झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार नाहीत. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी मात्र नक्कीच ठेवा. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते. म्हणून दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा, कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मात्र नक्कीच देते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन मात्र नक्कीच जगा. आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा, आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करा, कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्या जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडून देऊ नका, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी नक्कीच बनवू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते ते आपणास अशक्य वाटते, त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही. म्हणून असा विचार कधीच करू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य नक्कीच करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून नक्कीच देत असते. म्हणून त्यावर मात कशी करायची आणि जीवनात येणाऱ्या संकटांवर कशी तुम्ही मजल करायची यासाठी नक्कीच येईल यासाठी प्रयत्न करा. आणि कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास नक्कीच मदत करत असते. म्हणून जीवनात अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो, कारण त्यातून तुम्ही भरपूर काही शिकलेले असता. आणि हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद देईल. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतळ काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतळ काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागत असतात. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र ठरत असतो आणि तोच आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र नक्कीच देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच मात्र होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्याला संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळतो. म्हणून आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे आणि ती झालीच पाहिजे, तरच आपलं जीवन अति सुखाने आणि अति आनंदाने जगण्याची आपण नक्कीच आशा बाळगू शकतो. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल, कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागेल आणि ती करावीच लागते. म्हणून कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते,
आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र नीट करत असतो. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याचे लक्ष द्या. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो विरोध प्रत्येक वेळेस होईलच असे नक्कीच आहे. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणती ना कोणती व्यक्ती येऊन टोकून जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात तुमच्या अशाही काही लोक येतील जे तुम्हाला मदत करतील आणि ते मदत करण्यासाठी सक्षम असतील. मग त्यांच्याकडून नक्कीच मदत घ्यायला विसरू नका. कारण देवाने तुमच्यासाठी ती मदत पाठवलेली असते आणि देव तुम्हाला मदत करू इच्छित असतो. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्येच असते. त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य नक्कीच आपण दिले पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा. कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगावर सामोरे जाण्याची ताकद मात्र देते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय तुम्ही लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत मात्र घेत असतो. म्हणून आपले काम करत राहा. कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता नक्कीच ठेवा. आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले तरी त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थितीत हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण नक्कीच करते. म्हणून आपल्या जीवनातील सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे असते. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात. आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा. कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायलाच शिकलो तर मग आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात. आणि जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे नक्कीच लक्षात ठेवा. आणि स्वामी समर्थांची तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्हाला ते माहीतच असेल की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि स्वामी नक्कीच ते शक्यही करतात. कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच प्रामाणिकपणे केला पाहिजे. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नित्य नियमाने हे प्रयत्न करत असतो. आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास मात्र करू शकतो. म्हणून आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो. म्हणून आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र कधीच भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. पण असे करू नका. कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही हे मात्र निश्चित आहे. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जी तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल. कारण आपले प्रयत्नच आपणास विजय मिळवून देऊ शकतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जाऊही शकतात. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या. कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात नक्कीच करता येते. म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास
आपल्याला कित्येक वर्षांच्या संघर्षांच्या काळाचा सामना करावा लागतो, कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागत असतात. म्हणून मित्रांनो, जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या सुख नक्कीच मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहा आणि आपले विचार आणि आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते आणि त्यामुळेच संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा, कारण आपण स्वतःला जगामध्ये जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि स्वतःमध्ये जास्त गुंगूनही जाऊ शकतो. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच, अशी मानसिकता ठेवून प्रयत्न नक्कीच करा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाही. आणि यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा, कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल नक्कीच तुमचा होणारही नाही. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि पडण्यासाठी मदत नक्कीच करेल. त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही सोडू नका आणि कधीच तुम्ही ते सोडूही नका आणि जीवनामध्ये स्वामी समर्थांची भक्तीही सोडू नका. म्हणून जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व हे नक्कीच टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच मदत सुद्धा करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात नक्कीच करण्याची संधी देतो, तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो, कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आपल्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा, कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच स्वतःपासून केला पाहिजे आणि मनापासून सुद्धा केला पाहिजे. म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे, कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर मग असे यश संघर्षांच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संघर्ष आली व संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल. म्हणून मित्रांनो, एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल, कारण वेळ कशी आणि कधी येईल हे कोणीही सांगू मात्र शकत नाही. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे, कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास नक्कीच मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे. म्हणून जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोड न देता हार मानणे धोकादायक आहे आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. म्हणून मित्रांनो, जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फारच कमी असतात आणि फारच ते कमी लोकांना मिळतही असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणं शक्य होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळत असते. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित मात्र नक्कीच करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंद जगण्यास मदत नक्कीच करत असतात आणि ते आपल्याला पुढेही घेऊन जात असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल
असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण मात्र होत नाही. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. आणि कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, तर त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाला ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे नक्कीच महत्त्वाचे आहे. म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळात दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण मात्र नक्कीच होत असते. म्हणून जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे, पण त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद नक्कीच बनवली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून नक्कीच आणत असतात. म्हणून जीवन जगताना समस्या येतात आणि या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल आणि शेवटी तुमचा जो विजय त्या प्रयत्नात नक्कीच होईल. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे, कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष मात्र करावा लागत असतो. म्हणून जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरला आहे. कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार. त्यामुळे आत्मविश्वास वाढून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता नक्कीच आला पाहिजे. आणि तो विश्वास ठेवा, नक्की स्वतःचं सामर्थ्य वाढेल आणि तुम्ही पुढेही जाल. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली ही जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे होय. आणि परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. म्हणून कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही, कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट कोणत्या आणि किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही नक्कीच करतो. आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून घेतात आणि नक्कीच करूनही देतात. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नक्कीच आपणास कारणीभूत ठरतात, कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी या जीवनात होऊ शकत नाही. म्हणून ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक नक्कीच आहे. म्हणून माणसाने आणि मन हळवे असले तर चालेल, पण दुबळे नसावे, कारण दुबळे मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्कांचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका, कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व नक्कीच ठरवत असते. म्हणून जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाहीये आणि त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे गरजेचे आहे. म्हणून दुःखात, संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या, कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते. म्हणून शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमानात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्यांचा फायदा आपणास भविष्य काळ चांगला करण्यास नक्कीच होऊ शकतो. म्हणून शिक्षणातून आणि पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल, पण जीवनातून आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान हे तो कधीच विसरू शकत नाही आणि कधी विसरणारही नाही, कारण ते ज्ञान त्याजवळ शेवटपर्यंत असते आणि शेवटपर्यंत त्याची आठवण त्याला नक्कीच असते. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो, कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुमच्या स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देईल. म्हणून जीवनात प्रवास कधीच आपण ठरवल्याप्रमाणे होत नाही, त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे, तसेच तिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट नक्कीच टाळावे. म्हणून मित्रांनो, जीवनात जगताना धाडस खूप महत्त्वाचे आहे
आणि जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता, कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करताही येत नाही आणि तुम्ही करूही शकत नाही. म्हणून तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता, कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार केला जाईल आणि तो विचार नक्कीच तुम्हाला पुढेही घेऊन जाईल. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा, कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने नक्कीच उभे राहत असते आणि ते त्यांना पुढे घेऊन जात असते. म्हणून कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही, कारण वर्तमान काळात आपल्याला ही संधी नक्कीच देत असतो आणि ती संधी आपण नक्कीच त्याचं सोनंही केलं पाहिजे. म्हणून स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग नक्कीच सोपा करत असतात. म्हणून आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील, परंतु जेव्हा परिस्थिती वाईट असते ना आणि वाईट येते ना तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. आणि जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही, कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी अजिबात नसते आणि प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही, काही झाडे सावलीही देतात. म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट प्रसंग काहीतरी शिकवून आपल्याला जात असतो. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो आणि या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते आणि फक्त तुम्ही ज्या मार्गावर चांगल्या पद्धतीने चालूही शकता. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज हे अजिबात कमजोर नाहीत. आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच आहे आणि ते आपले सामर्थ्य चांगल्या पद्धतीने लिहू शकतात, कारण ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छित आहे आणि तेच आपल्याला सर्व काही आपले करता धरता फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि तेच आपल्याला भरपूर काही गोष्टी देतात आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्याकडे मागतही असतो आणि म्हणून ते आपल्याला देतही असतात. म्हणून मित्रांनो, फक्त तुम्हाला काही मागायचे असेल तर ते फक्त तुम्ही स्वामींकडे मागा. स्वामी तुम्हाला नक्कीच देतील आणि भरभरून देतील, कारण त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी हे कायम असतात आणि भरपूर आशीर्वाद तुमच्याकडे असले तर तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये भरपूर काही पुण्यही लाभते आणि पुण्य लाभले की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या चांगल्या पद्धतीने मिळतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टींना सामोरेही जातात आणि त्या गोष्टी तुमच्यासाठी अनमोल रत्न असं घडून येत असतात. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची सेवा नक्कीच केली पाहिजे आणि एकदा का तुम्ही स्वामींची सेवा केली की तुम्हाला परत स्वामी कधीच नाराज करत नाही आणि कधीच तुम्हाला दुखावतही नाही, कारण स्वामी तुम्हाला भरपूर काही देतात आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला ते सांगत असतात. म्हणून त्या गोष्टी तुम्ही फक्त स्वीकारून जीवनात तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब केला पाहिजे आणि तुम्हाला नक्कीच काही गोष्टी या भरपूर काही प्रमाणात मिळतील आणि यशही भरपूर प्रमाणात मिळेल.